नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनचं आगमन हे कधी होणार, त्याच सोबत तुमच्या जिल्ह्यामध्ये हा मान्सून कधी बरसणार याची माहिती देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग बांधवांनो, बघूयात की हा मान्सून आपल्या जिल्ह्यामध्ये नेमका कधी येणार। तर बांधवांनो, राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले असून पाऊस कधी येणार हा प्रश्न सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे। यंदा उन्हाचा तडाखा हा अधिक तीव्र जाणवत असल्याने नागरिक आतुरतेने मेघगर्जना आणि थंडगार सरींची वाट पाहत आहेत। बघा बांधवांनो, गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यामध्ये उकाड्यानं माणसं हैराण झालेली आहेत। तापमानात सतत वाढ होत आहे, अंगाची लाहीलाही होत आहे। अशातच एक खुशखबर आपल्यासाठी आलेली आहे की हा मान्सून लवकरच आपल्या राज्यामध्ये बरसणार आहे। तो मान्सून नेमका आपल्या राज्यात कधी बरसणार याची माहिती आपण पुढे जाणून घेऊयात। बघा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला येलो अलर्ट हा देण्यात आला आहे। तर बांधवांनो, हवामान विभागानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसाठी येलो अलर्ट हा जारी केलेला आहे। पुढील काही दिवसात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळण्याचा अंदाज हा आपल्या हवामान विभागानं वर्तवलेला आहे। तर बांधवांनो, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी झालेला आहे। तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात वातावरणामध्ये मोठा बदल झालेला जाणवत आहे। पुढे बघा, मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता। तर बांधवांनो, हा मान्सून जो आहे तो मान्सून 26 मे रोजी आपल्या केरळ राज्याच्या किनारपट्टीवरती दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान हवामान विभागाकडून मान्सून बाबत महत्वाची माहिती ही समोर आली आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून हा 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे बांधवांनो। तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाची बातमी ही असणार आहे की आपला जो नैऋत्य मान्सून आहे तो 26 मे रोजी केरळ राज्याच्या किनारपट्टीवरती धडकणार आहे। साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून पोहोचतो, मात्र यंदा तो काही दिवस आधीच दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर बांधवांनो, प्रतिवर्षी म्हणजेच इथून मागच्या रेकॉर्डनुसार 1 जूनच्या आसपास केरळ राज्यामध्ये मान्सून हा पोहोचत असतो, परंतु यंदा काही दिवस अगोदर म्हणजेच 26 मेच्या आसपास हा मान्सून केरळ राज्यामध्ये दाखल होणार आहे बांधवांनो। बघा पुढे बघा, जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात ही मान्सून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता। तर बांधवांनो, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आपल्या हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। तर केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील काही दिवसात तो वेगाने पुढे सरकत कोकण, गोवा, महाराष्ट्राच्या दिशेने प्रगती करतो। त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातही मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। तर बांधवांनो, केरळमध्ये मान्सून आल्याच्या नंतर काही दिवसातच तो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकत सुरुवातीला कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने मराठवाडा, विदर्भ असा प्रवास करत असतो। तर हा मान्सून 26 जूनला केरळमध्ये येईल, त्यानंतर लगेचच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हा मान्सून येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे बांधवांनो। तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मान्सून विषयीची माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि मान्सूनच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।